जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा इथल्या प्रताप विद्यामंदिर नावाच्या या शाळेत 1963 सालापासून मराठी आणि उर्दू माध्यमाची शाळा एकाच ठिकाणी भरते। इथल्या उर्दू माध्यमातले 323 विद्यार्थी 8 शिक्षकांकडून शिक्षणाचे धडे गिरवतायत। सगळ्यांना हे शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजे म्हणून उर्दू विभाग एक सेपरेट ह्या शाळेमध्ये सुरू करण्यात आला, जो की आज तागायत सुरू आहे। इथं मराठी विभागाबरोबरच उर्दू मुलांना सुद्धा शिक्षणाच्या ज्या ज्या संधी उपलब्ध आहेत त्या सगळ्या ह्या दोन्ही सेक्शन्सना इक्वल लेव्हलवरती इथं अपॉर्च्युनिटीज आणि शिक्षणाची संधी उपलब्ध आहे। विशेष म्हणजे या शाळेतले मराठी शिक्षक उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतात, तर उर्दूचे शिक्षक मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना शिकवतात। शिवाय दोन्ही माध्यमांतल्या विद्यार्थ्यांची प्रार्थना, दुपारचं जेवण, खेळणं, सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षकांच्या बैठका हे सारं एकत्रितच होतं। मराठी आणि उर्दू शिक्षक एकत्र आमची मीटिंग होत असते, सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, शाळेचा वाढदिवस असेल तर सगळे एकत्र येऊन उर्दू विद्यार्थी मराठीच्या कार्यक्रमातही सहभागी असतात, मराठी विद्यार्थी उर्दूच्या कार्यक्रमात सुद्धा सहभागी होत असतात। आमच्या शाळेत गीता आणि कुराण हे विद्यार्थ्यांना एकत्र शिकवले जातात। आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही। या शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच सामाजिक ऐक्यासह बंधुभाव जोपासला जातोय। आणि मुस्लिम याच्यामध्ये आमच्यामध्ये काहीच भेदभाव नाही आहे। आम्ही एकत्र शिकतो आणि एकत्र खेळतोच आणि एकत्र उठतोच बसतोच आणि माझे मित्र हिंदू किंवा मुस्लिम असा काहीच भेदभाव नाही आहे। टीचरमध्ये पण भेदभाव नाही आहे। असा उर्दू विभाग आणि मराठी विभाग दोन्हीही आहे। माझ्या वर्गात आम्हाला उर्दू शिक्षक आणि मराठी शिक्षक दोनोही शिकवतात आहेत आणि आम्हाला दोन्ही शिक्षक कोणी भेदभाव करत नाही। भेदाभेद, गटतट हे पाहणाऱ्याच्या डोळ्यात असतात, त्याला गाडलं जाणं गरजेचं आहे। प्रताप विद्या मंदिर हेच काम करत आहे। विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।